मध्ये कुठला संघ जो दाखल होईल या तिसऱ्या दिवसामध्ये. निलेश एक हार्ड हिटर विस्फोटक फलंदाज, त्याच्या साथीला फलंदाज हेमंत. खऱ्या अर्थाने सातत्याने आजच्या दिवसामध्ये संघ अडचणीत तेव्हा हेमंतने आपली कामगिरी आणि अक्षयने आपली कामगिरी स्पष्ट केली आहे आज. आणि या सामन्यामध्ये कोण करणार ते पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती नितीन. पाहावं लागेल या षटकामध्ये काय घडणार काय नाही. पॉवर प्लेचं षटक आहे. कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकीची ओर स्ट्राईक एंडवरती झाडा जुडा घट्टा घुट्टा आडे बांध्याचा झाडा. फलंदाज निलेश पहिल्याच बॉलवरती सुटसुटीत गुटगुटीत उडदाची डाळ भेंड्याची भाजी चुकुट चुकुट तू चल मोरमा आलो मगी विकेट. थोडंसं जर पाहिला आज थोडीशी बॅटिंग चालली नाहीये. अक्षय मैदानात दाखल. इथे नितीन धुळेनं पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थाने एक मोठी सफलता मिळवली. पाहावं लागेल हे सायंकाळचं सत्र कोण गाजवणार. सुपर 4 मध्ये तिसरा संघ कोण दाखल होणार ते मात्र पाहावं लागेल. बीड ही टीम सिद्धिविनायक नेरळपाडा ते मात्र पाहावं लागेल. गोलंदाज तयार. यस काय सांगा त्या खुरपी लायली पण खुरपी नाही हातात आला बुतारा. रिवर्सचा अटेम्प्ट परंतु इथे झाला नाहीये. खऱ्या अर्थाने 8 डॉट चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली गोलंदाजी. अक्षय एक हार्ड हिटर आणि हिटमॅन जो आपण पाहतोय जो सिद्धिविनायक नेरळपाडा संघाकडे सातत्याने आपली कामगिरी करत असतो. यावेळेस कशा प्रकारची हलक्या हाताने दाबलाय कुथेलाय वाकून वाकून फिल्डर आलाय. पोरा सोरा उभा वारा मोठे घरचा पोकळू वासा आणि वारा शिरा बसा बसा बहा. ओ नाही तू एकलाच पळ. बाटो बाय बाटो टिकट बाटो लाइन लाइन से बाटो बारी बारी से बाटो सभी को बाटो लेकिन इसी को मत बाटो. इथे विकेट. थँक्यू. इथे हेमंत बाद झालाय. शिवम मैदानात दाखल. पाहावं लागेल. शिवम मैदानात दाखल. खऱ्या अर्थाने एक धावा आहे आणि त्यानंतर 2 विकेट गमावल्यात. अगदी अशा महत्वाच्या मॅच मध्ये आपण या चुका कमी करायला हव्या. येणारा चेंडू पुन्हा एकदा पाहावं लागेल. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल ते मात्र पाहावं लागेल. चला अगदी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने वेळेकडे लक्ष असू द्या कारण की वेळ देखील महत्त्वाचा आहे. नितीनचं पहिले षटक कमालीचं आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत त्यामध्ये 2 मोठ्या विकेट मिळाल्यात. एक निलेशला बाद केलं त्यानंतर धावबाच्या स्वरूपात आपण पाहिलं असेल हेमंतला बाद केलं. आता शिवम आहे डावकुरा हाताचा फलंदाज. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत या षटकातील. या 3 चेंडूवरती अजून किती धावा धावफलकावरती जोडल्या जातील ते मात्र पाहावं लागेल. नितीन धुळे गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्राईक एंडवरती शिवम तयार. बाऊ बाऊकला बॅटमॅन. ओहो काय बोलायचंय सांगताना दिसात तसं नसात म्हणून जग फसाद. ओ खंडू काय सांगायचंय आज जसा खंडूचा पहिले बारेला भोतडा पाडला तर त्याचा शिवून आणला कोठून. कार्यक्रमच ओके केला म्हणून सांगता ज्याची बायको मुकी ती सगळ्यात सुखी. किती म्हण लफडी करा ती फक्त डोळच करील. इथे विकेट. फलंदाजी ते मात्र होईल बाद.
पाहायला मिळते. बंटी यावेळेस मैदानात दाखल. अक्षय मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. 3 गडी गमावले ते एकच धाव धावफलकावरती. सिद्धिविनायक नेरळपाडा हा संघ आपण पाहतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकाची ही लढत आहे. यावेळेस पाहावं लागेल. गोलंदाज तयार. यास महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. 60 रुपये सेल, 60 रुपये. काय बोलायचं आहे. तकट भोकरापेक्षा चिकूट बॉलर. भोकरा तरी आरबाट, कारण की कुठेही धावा एक्स्ट्राचा खर्च होत नाहीये. नितीनची गोलंदाजी सध्या चांगली आहे. नेरळपाडा संघाला खऱ्या अर्थाने आपण पाहतो अक्षयला पुढच्या षटकामध्ये मोठाले फटके खेळावे लागतील. अक्षयकडे क्षमता भरपूर आहे, परंतु पाहावं लागेल. नितीनची गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत. शेवटचा बॉल यावेळेस. ओहो, शेवटच्या बॉलवरती आक्रमण. टाटा बाय बाय गया भुर. हा बॉल षटकार. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये जर पाहिला निश्चित या षटकामध्ये 3 विकेट आणि 7 धावा धावफलकावरती. सिद्धिविनायक नेरळपाडा. आता खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मला वाटतं जय गोलंदाजी मार्क होती सनसनीत खणखणीत ओके तयार होताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी जयच्या माध्यमातून स्ट्राईक एंड होती आपल्याला. अक्षय जो आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय आहे स्ट्राईक एंड वरती. ज्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, परंतु गोलंदाजी स्ट्राईक वरती जे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने म्हटलं जातं ज्याचा पडत टक्काल त्याला मोकार अकाल. हे 6 बॉलवर समजलं आता. कारण की खऱ्या अर्थाने आता जे गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होताना पाहायला मिळतोय. यास काय बोलायचं आहे. ह्यो चिकट्या बॉलर, ह्यो त्याच्यापेक्षा चिकाट. म्हणून तर मग चांगला ज्याचा पडा टक्काल त्याला मोकार अकाल. याला पहिलेच बॉलर लय आली. पहिला चेंडू डॉट. षटकाला सुरुवात करत असताना जयनं चांगली कामगिरी दाखवली. आता खऱ्या अर्थाने अक्षय आहे स्ट्राईक एंड वरती. हलक्या हाताने पुन्हा एकदा आता पॉइंट मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. एक ओ बेकार. काय बोलायचं आहे. अशी फिल्डिंग केली तर येत कोण ना भांडे येळचा जे घरी गेल्यावर नुसत्या सगळ्या करून नुसत्या भेटतील ताज्या ताज्या आणि कडक कडक भोशाड्या. पाहावं लागेल. कारण की या चुका कुठेतरी कमी कराव्या लागतील महत्त्वाच्या मॅचमध्ये. परंतु इथे चुका होतात त्याचा फायदा सिद्धिविनायक नेरळपाडा हा संघ उचलतोय. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. येणारा चेंडू पुन्हा एकदा जय तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती षटकामधील 3रा चेंडू हाताळण्यासाठी तयार. सामोरे जात असताना फलंदाज अक्षयला आपण पाहू शकाल. ओहो, यावेळेस पाहावं लागेल. तो बघा हा इंड्या जाऊन दे पटरेव तिकडं. निश्चित पंचांचे कडे जर अगदी आपण पाहिलं असेल, निश्चित आपण पाहिलं असेल एकंदरीत एक सिंगल जे आपल्याला पाहायला मिळाले आणि सिंगलच्या साह्याने 10 धावा धावफलकावरती. जयची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये चांगली राहिली आहे, परंतु अगदी पाहावं लागेल अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. त्या 3 चेंडूमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल ते मात्र पाहावं लागेल. यावेळी देखील क्षेत्ररक्षक आला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. कोंडवा कोंडीला 1 नंबर गडी. तेव्हा असतं यांच्या हातात राहायच्या 2:30 वाजेपर्यंत हे चॅटिंग वाजता. काय बोलायचं आहे. असला म्हणजे 100% तू तर 3 वाजेपर्यंत वया तो बघ. हो एकंदरीत आपण पाहतो यावेळेस निश्चित चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. 11 धावा धावफलकावरती आहेत. जयचं 5वा चेंडू घेऊन जय गोलंदाजी ट्रॅकवरती. इथे मोठा फटका. हो बेकार. लिंबू 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 लिंबू. काय बोलायचं आहे. खंडू पाहावं लागेल. मला वाटतं 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि पाहिलं जाईल. काय सांगायचं आहे. तो गडी नाही आंडू पांडू नाव त्याचा पक्का डेंजर आहे खंडू. पाहावं लागेल. ए रिवर्स का गेअर पडताय.
बाळा बाळा नाही म्हटा बाबू आहे वाटवतो ना काय सांगायचं आहे. ए बाबू तुझ्या समोर काय डिसिजन आहे तिथे व्यू वाटत तिकडे कोपच्या कोपच्याने ये. आता आम्हाला 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने तुझी मदत लागली आहे. समोरच्या तिथे मंडपामधून जर काही तुम्हाला डिसिजन क्लिअर दिसत असेल तर कुणी जरूर आमच्यापर्यंत कळवा किंवा तो प्लेयर्स नाही तोच राहू दे कारण त्याचेच मोर रामायण झालाय. ये बा काय असेल नसेल तूच सांग कारण काय आहे. तर तू सांग बीडचा आहे. एक नंबर एक शांत घ्या फक्त मला पाहू द्या जरूर. शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याचा 17 धावा दाखवल का मध्ये 17 धावा आहेत दाखवल का वर्दी. मला वाटतं शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. स्ट्रायकेटवरती अक्षय आहे. यावेळेस देखील मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे पाहावं लागेल. बेकार भोतडा फाडला. फाटराटर भोतडा फाड खा मजबूत भोसाड्या खा. फाटराटर भोतडा खा खा मजबूत भोसाड्या खा. काय बोलायचंय. थोडंसं जर पाहायला निश्चित आपण पाहिलं असेल थोडंसं फमलिंग होताना पाहायला मिळालं. त्यातपूर्वी जर पाहिलं निश्चित 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजे 3 गड्याच्या मोबदल्यात टीम सिद्धिविनायक नेरळपाडा 18 धावा. अंतिमचं षटक आता कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल ते मात्र पाहावं लागेल. महेंद्र गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 अंतिमचं षटक हाताळण्यासाठी तयार. आता पाहावं लागेल काय घडणार काय नाही. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने अगोदरच्या मॅच मध्ये नितीननं धावा खर्च केल्या होत्या त्यामध्ये जयनं कमबॅक मिळवलं होतं. या षटकामध्ये आतापर्यंत घडलंय नितीननं धावा कमी खर्च केल्या जयनं थोडंसं जास्त खर्च केला. परंतु आता या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी राहील ते मात्र पाहावं लागेल. गोलंदाज तयार. निश्चित अगदी आपण पाहतोय मला वाटतं महेंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती तयार.
षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी 18 धावा धावफलकावरती स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय सिद्धिविनायक नेरळपाडा टीमचा हिटमॅन अक्षय तयार. तर गोलंदाजी ट्रॅकवर देखील ऑलराऊंडर महेंद्र. आजच्या दिवसामध्ये अक्षयने देखील चांगली कामगिरी महेंद्र देखील चांगली कामगिरी केली आहे. परंतु या मॅच मध्ये आणि या षटकामध्ये कोण कोणावरती हवी ठरणार ते मात्र पाहावं लागेल. यावेळी देखील बेकार. काय बोलायचं मला वाटत याला काय तर दुपारच्या भलताच खाऊन आला. बॅटीला बॉल ठोकल्या ठोकल्या पार दर दरा परपरा धर दरा परपरा धर दरा परपरा पळवतो बॉल. हा षटकार अक्षयच्या बॅटमध्ये यावेळेस मोठा फटका आला. संघाच्या धावा धावफलकावर या षटकाराच्या साह्यानं 24 धावा. कमालीची बॅटिंग ती मात्र आपण पाहतोय. इनारा चेंडू पुन्हा एकदा एकंदरीत जर पाहिलं तर निश्चित अक्षयचा जो झेल सोडला तो कुठेतरी बीड संघाला सध्या अडचणी ठरत असताना पाहायला मिळतोय. कदाचित तो षटकार तो झेल जर कॅरी केला असता तर हा षटकार वाचला असता. आता पुन्हा एकदा महेंद्र तयार. गया टाटा बाय बाय लफडे का बॉल अभी तो शेंडी की फुटी. काय बोलायचं आहे. एकंदरीत आपण पाहतो इथे हा चेंडू व्हाईट आला. आता येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील ते मात्र पाहावं लागेल. सामना महत्वाचा आहे आणि स्पर्धा देखील. गोलंदाज तयार. ओहो यावेळी देखील चेंडूने उंची गाठली. हे लांबी कमी आहे पाहावं लागेल. बस त्यांचा म्हणणं असं आहे आता जी खुजली झाले त्यांना खाजवून दे सांग. कुठेतरी चुका होत आहेत. कदाचित जर पाहिला tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि कव्हर करत असताना जर पाहिलं 3 पंचांच्या माध्यमातून निश्चित आपण ही स्पर्धा पाहतोय. त्या 3 पंचांना निर्णय घेण्यासाठी थोडंसं जर पाहिलं निश्चित अडचण होते कारण की पंच मैदानात राहतात. मैदानाच्या कानाकोपरा शोधू शकत नाहीये. परंतु खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने महत्वाची भूमिका जी मात्र tenniscricket.in चे कॅमेरामन त्यांचं देखील कौतुकानं आणि आमचे ऑपरेटर मिलनजी खऱ्या अर्थाने जर पाहिलं निश्चित ते छायाचित्र आमच्यापर्यंत दाखवत आहेत. 27 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महेंद्र गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्ट्राईक एंडवरती यावेळेस देखील पुन्हा एकदा अक्षय जाडा जुडा. झुकेगा नाही साला पण मजबूत व्हाईट हेलपाटेगा. हा चेंडू व्हाईट. एकंदरीत आपण पाहतोय. एक काम कर ना अजून 2-3 एक्स्ट्रा सांगू ना आपण. काय जरूर आपण जाऊया. व्हाईट आला. 28 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धिविनायक नेरळपाडा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा महेंद्र तयार. महेंद्रचा विचार जर केला तर या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू टाकले गेले. 10 धावा खर्च केल्यात. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महेंद्र तयार. ओहो बेकार. आणि यावेळेस 4 धावा. एकंदरीत आपण पाहतोय जरूर या बॉलवरती 4 येतील आणि या 4 धावेच्या मदतीने आता मात्र संघाच्या धावा धावफलकावरती 32 धावा. 32 धावा. एकंदरीत जाऊया. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महेंद्र गोलंदाजी ट्रॅकवरती. या 3 चेंडूवरती महेंद्रला कमबॅक करावं लागेल. 11 चेंडू आणि खऱ्या 11 चेंडूमध्ये महेंद्र तयार गोलंदाजी ट्रॅकवरती. ओ बेकार. काय सांगायचं आहे. सकुबाई तुकुबाई सकुबाई तुकुबाई चोळीत मळीत नाही. बेकार. काय सांगायचं आहे. गडी पिसाळा. सुटला चोळीत मळीत सुटला पळाला घरी. छत्तीस धावा.
ज्या धावफलकावरती कमालीचा धावफलक इथे उभा केलाय. अजूनही जर पाहिला तर निश्चित आपण पाहतोय या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूवरती कशा प्रकारे महेंद्र, परंतु अक्षय ची बॅटिंग चांगली राहिली. महेंद्र तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. काय सांगायचं, काय झाला, मुका घेतला, काय बोलायला, बेकार पिसाळा. एकंदरीत हा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी यावेळेस होताना पाहायला मिळाली. यावेळेस शेवटचा बॉल जो शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती आता कशा प्रकारचे 36 धावा आहेत. शेवटच्या बॉलवरती आता काय घडणार ते मात्र पाहावं लागेल. शेवटच्या बॉलवरती जर म्हटलं तर निश्चित कमबॅक करावं लागेल महेंद्रला. धावफलकाला अक्षयनं चांगली उभारणी दिली आहे सिद्धिविनायक नेरळपाडा संघासाठी, कारण की धावफलक तब्बल 36 धावा जोडल्या गेल्यात. कमालीची कामगिरी जी तुम्ही आम्ही अनुभवतोय. अक्षय तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती महेंद्र. शेवटचा बॉल या डावातील आणि शेवटच्या बॉलवरती देखील खुरप्या शॉट बेकार नाही. याचा आधीच उतारा करायचा होता. 5 मिरच्या लिंबू आणि बिबू आणून मोकार गड्यांना पार दुधाळवाणी पार नको झाले. फेस कमालीची बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावफलकावरती आल्यात. त्या पहिल्या डावामध्ये 42 आणि विजयासाठी बीड संघाला बनवायचे आहेत 43. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून. एका इनिंगचा खेळ संपला. या दरम्यान शेलू गावातील ज्येष्ठ नागरिक सन्माननीय रवींद्रजी गायकवाड साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावर. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर या आणि व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील अंतिम सामना नेरळपाडा आणि त्याच्या विरोधात बीड या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळेल. कारण बीड संघाचा विचार केला तर त्यांची फलंदाजी देखील तितकीच चांगली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 आणि येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. या रवींद्रजी गायकवाड साहेब या आपण. वेलकम, स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि लगेचच आपण सन्मान देखील करूया त्यांचा. इनिंग ब्रेक आहे आणि शेवटच्या 3 ओव्हर बाकी आहेत. मी विनंती करतोय दिलीप दादा तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते रवींद्रजी गायकवाड साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मानाची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन इथे सन्माननीय रवींद्रजी गायकवाड साहेब यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद. आपला वेळ आपण दिलात या स्पर्धेसाठी, त्याबद्दल आपले मनापासून आभार असतील. चला फलंदाज पाठवायचे लगेच मैदानात. बीड संघाकडे सलामीची जोडी मैदानात यावेळेस दाखल होताना नितीन आणि त्याच्या साथीला अतिश. तब्बल मला वाटतं 43 धाब्यांची गरज आहे. या 43 धाब्यांचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल ते मात्र पाहावं लागेल. 18 चेंडू 43 धाबा.
करो या मरो की लढाई. खऱ्या अर्थाने जिथून हा कुठला संघ जो हा सामना जिंकेल तो मात्र निश्चित बक्षीस पात्र फेरीमध्ये तिसरा संघ जो आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडनं मला वाटतं शिवशक्ती कडाव हा संघ मेगा फायनलमध्ये धडक मारली आहे. आणि आज जो या 8 संघामध्ये कोण जो उद्याच्या 8 संघामध्ये निघणाऱ्या संघाशी खेळणार ते मात्र पाहावं लागेल. निश्चित आपण पाहतो सलामीची जोडी तर दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार होताना सिद्धिविनायक नेरळपाडा संघाकडनं वैभव पहिलं षटक हाताळण्यासाठी वैभव आलाय स्ट्राईक एंडमध्ये नीट 3. खऱ्या अर्थाने नितीनचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने धाबा कमबॅक केल्या होत्या त्यानंतर त्याला खऱ्या अर्थाने जयला साथ मिळाली नाही क्षेत्ररक्षकांची. आणि अक्षयचा झेल सोडल्यानंतर अक्षयनं त्यावरती आक्रमण करत तब्बल जर पाहिलं तर निश्चित 42 धावा संघाच्या धावफलकावरती जोडल्या. वैभव गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्राईक एंडमध्ये नितीन धुळे एक आक्रमक खेळाडू विस्फोटक खेळाडू जाडा जुडा लांब लचक गोलंदाज तयार. पहिलाच बॉल खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल पण काय जमला नाही. मेड इन चायना फुसफुशीत ठुसठुशीत हा चेंडू इथे डॉट. 17 चेंडूमध्ये आता आवश्यकता आहे विजयासाठी 43 धावेची. 18 चेंडूमध्ये 43 बनवायच्या होत्या त्यामधला पहिला चेंडू डॉट आलाय. नितीन आहे स्ट्राईक एंडवरती. काय बोलायचं आहे बरंच बॉल हुकायला लागला. उतारा करा काय बॅटीला बॉल ठोकना मिरच्या आणा बिबू आणा आणि उतारा करा आणि डाय बाजूला नेऊन तिकडे पटऱ्यावर खोसा. काय घडणार पाहावं लागेल. फुलटास बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक सिंगल घेतली आहे आणि एकच सिंगल. नितीननं सांगितलं की एकच सिंगल हवी आहे कारण की कुठेतरी जर पाहिला निश्चित तिथे दुसरी धाव कंप्लीट होऊ शकत नाहीये. एक सिंगल आली. अगदी ज्या पद्धतीने स्टार्ट होता सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा कारण की सिद्धिविनायक नेरळपाडा संघाची गोलंदाजी बॅटिंग होत होती तेव्हा नितीन गोलंदाजी मार्कवरती होता. पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर धावबाच्या स्वरूपात विकेट आणि त्याच प्रकारचं चित्र मैदानात आपण पाहतोय. ते आपण पाहतोय एकंदरीत 24 धावा शेवटच्या षटकामध्ये महेंद्रच्या ठोकल्या त्यामुळे कुठेतरी धावफलक उभारलाय. यावेळेस पॉइंट मध्ये संधी ऑफ बेकार नो हालिंग नो डुलिंग बॅटमॅन मात्र जागेत पंपॉंग करिंग फलंदाज बाद. तुमचा गडीच कसा काय वाकला सांग काय सांगायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपण पाहतोय. येणारा चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं मैदानात खंडू एक विस्फोटक आक्रमण हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात दाखल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भूषण लोभी ज्यांच्या माध्यमातून कमेंट जे मात्र आपण पाहतोय शेलूकर खूप छान आयोजन आहे. बैलगाडा शर्यत सुद्धा छान आयोजन असतं. निश्चित ज्या पद्धतीने या स्पर्धेला प्रेम मिळालंय खऱ्या अर्थाने यासाठी ही स्पर्धा ओळखली जाते आणि यासाठी हे आयोजक ओळखला जातात आणि यासाठी सेलू गाव ओळखला जातोय. निश्चित 4 चेंडू 1 गडी बाद 1 धाव आणि इथे खंडू आहे स्ट्राईक एंडवरती. इथे आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे. ओहो काय चाप 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 नाही सापडला काय सांगायचं आहे. आणि त्यांना चानच घेतली इकडं राज ना मगून तुमच्या बॉल हेल्प पाडला. परंतु निश्चित इथे आपण पाहतोय या बॉलवरती 2 धावा येतील आणि या 2 धावेच्या मध्ये 3 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. आता या शेवटच्या बॉलवरती देखील पाहावं लागेल. खंडूला आपण फुलटॉस बॉल देऊ शकत नाही. तो गडी नाही आंडू पांडू नाव आहे खंडू बेकार दूर दूर षटकार. बारा बॉल मध्ये 34 धावेची गरज. धावफलकावरती 9 धावा. ज्या पद्धतीने जर पाहिला प्रथम बॅटिंग करत होती सिद्धिविनायक नेरळपाडा तेव्हा 7 धावा बनवल्या होत्या पहिल्या षटकात. आता त्याच धावेचा पाठलाग करत असताना बीड संघाने धावा बनवल्यात 9.
पाहावं लागेल काय घडणार. अक्षय मला वाटतं गोलंदाजी ट्रॅकवरती जाडा जुडा घट्टा गुटा निबार बॉलर आणि स्ट्राईक एंडवरती सिंगल काढी डबल इंजिनवाला नितीन धुळे. बॉल लागल्यावर जातो फक्त आता ठोकाय काय बोलायचं आहे पाहावं लागेल. नितीन आहे स्ट्राईक एंडवरती बॉल लागला का सांगत जातो त्याला काय बेरिंग लायल्या का पाहावं लागेल. शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये आता 34 धावेची गरज. नितीन धुळे खऱ्या अर्थाने दोन संघातील 2 स्टार खेळाडू आता एकमेकांसमोर. कारण की आपण पाहतोय बीड संघाचा एक आक्रमक फलंदाज आणि सातत्याने त्याला चेस मास्टर जो बीड संघाचा म्हटला जातोय नितीन धुळे. तर त्याच्या समोर गोलंदाजी करत असताना अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. फुलटॉस बॉल गॅप आहे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षकाला एक धाव वेगानं कंप्लीट झाली. एकच धाव काय सांगायचं आहे. गडीत जाताना चॅप्टर यांचा लुकडा बॉलर आला का लुकडा किपर येतो. निबार बॉलर आला का निबार किपर येतो. काय झाले बाऊक बॉलर आला का बाऊक किपर येतो. साईज पासून काम पाहावं लागेल. 11 बॉल 33 ची गरज. गोलंदाज अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती स्ट्राईक एंडवरती खंडू ज्यानं अगोदरच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती निबार ठोसा दिला होता तोच. ओ बेकार काय बोलायचं आहे. बीड संघाचा कायरन पोलार्ड बेकार दूर हा दूर निबार ठोसा षटकार. थँक्यू डीजे साठी मित्रांनो म्हटलं जातं सिकंदर हालात के आगे नहीं झुकता तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता गिरते हर समुंदर में लेकिन किसी समुंदर किसी दरिया में नहीं गिरता. आव्हानं किती आली आव्हानं कडवी आली आव्हानं सोपं आली परंतु या आव्हानाला झेलण्याची ताकद आहे हे खंडू सांगत असताना षटकार आलाय. 16 धावा धावफलकावरती 10 चेंडू 27 ची गरज. अक्षय तयार. यावेळेस शॉट पाहिलेला ओ बेकार बस एक बाय हो टांगा पलटी घोडा फरार धुरला धुर कुरळा कुर. बरी ना तिकडून ट्रेन आली ना तिकडे उलटी बिलटी झाली असती. गड्याची काय कमी मोठी धाड होती का. बेकार बार फुफोटा तो दे का कसना फुफोटा खऱ्या अर्थाने. या दरम्यान आमचे काका सन्माननीय रामचंद्र तरे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या आपण आप्पा यायचं व्यासपीठावर. स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या आपण व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा मॅचचा आनंद घ्या. असं करायला लागलं त्याच्यावर कहा गया ढोंडू. एकंदरीत शेवटचे 9 चेंडू 23 ची गरज. कुठेतरी जर पाहिला येणारा चेंडू खंडू स्ट्राईक एंडवरती तयार. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. यावेळी देखील हो फ्लट 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 एक काम करा ना त्याला बोलायचं तुम्ही बोलता तेवढं जाता का एके बाजूना काय बोलायचं आहे. फुकाट बिचारा तिकडे खेळत होती त्याला लागला यार बऱ्याचा झाडाव चढवायला जाऊन दे का हा खांदाव ज्या म्हणजे कानात मुतून दे पटकन. एकंदरीत आपण पाहतो शेवटचे 8 बॉल आणि 17 ची गरज. 8 चेंडू 17 धाबा च्या मात्र इथून पुढे राहिलेलं समीकरण. खंडू जो आपण पाहतोय आक्रमण करत असताना पाहायला मिळतो म्हणून तर सांगतो तो गडी नाही अंडू पांडू त्याचं नाव आहे खंडू बेकार. 5 चेंडू 24 धावा. आता पाहावं लागेल मला वाटतं अजून 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. स्प्रे जा जा अरे पण तू मग खरडाला देखून वय कठीण दुरला गड्या ना उडायला था. यस खतरनाक दीपू ये तू लागला ये. यस बघा केसाची स्टाईल बघा ती चाल 1 नंबर. दीपू मैदानात दाखल. काका इथे उपस्थित आहेत. या रामचंद्र तरे आपण विनंती असेल आपल्याला की व्यासपीठावर बसून घ्या आणि मॅचचा आनंद घ्या. महत्वाची मॅच सुरू आहे. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. 8 बॉल 17 ची गरज. बापू
काय सांगायचं आहे, 2-3 रट्ट बसलं गड्यानं, एक आयडियल पडला. हा बॉल कुठेतरी आपण पाहतोय तो म्हणजे वाईट येत असताना पाहायला मिळाला. एक्स्ट्राची एक धाव देऊन जाईल, परंतु अक्षय कमबॅक करणं जाणतोय. ज्या पद्धतीनं खंडूनं कमबॅक केलंय त्या पद्धतीनं अक्षय देखील जाणतोय. मला वाटतं जेव्हा बॅटिंग करत होत्या नेरळपाडा संघ तेव्हा त्या धावा कमी होत्या, तिथे धावा बनवल्या होत्या अक्षयनं. आता अक्षयच्याच गोलंदाजीवरती खंडू आक्रमण करत असताना आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. यावेळेस देखील हो बेकार, याला काही हेडल लिपटली का काय झाली? गडी तसाच आहे हा का? हो, काय बोलायचं आहे. 6 चेंडूमध्ये 30 धावा. नाही, याला काय घरी पत्री पेंट लायली आहे का रे? भयानक बॅटीला बॉल ठोकल्या बॉलने जा पळतो. लगीन झालाय का तुझ्याला बाबा? मग काय सांगायचं, अशी बॅटिंग दिली पोर सांगायला नको. याच्या उपटी कोण खाईल? खमालीची बॅटिंग चालू आहे. शेवटचे 7 बॉल 10ची गरज. या षटकामध्ये आतापर्यंत मला वाटतं 24 धावा खर्च झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवरती खंडू तयार. यावेळेस देखील मोठा फटका बेकार. अक्षयनं शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 24 बनवल्या होत्या आणि आता त्या धाव्यांचा पाठलाग करत असताना खंडूनं या षटकामध्ये धावा बनवल्या 30. म्हणजे ते असा झाला, त्यानं 501चा आयार केला, यानं 1111चा केला. 7 चेंडू 36 धावा. काय बॅटिंग खंडू, कमालीची बॅटिंग. सहा चेंडू 4 धावेची गरज. काय घडणार काही सांगता येत नाहीये. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीनं खंडूनं आक्रमण केलंय, आता कोण येणार ते पाहावं लागेल. काय सांगायचं आहे, खंडू काला खंडी व भात पार भुसा बाहेर. शेवटचे 6 चेंडू फार महत्वाचे आहेत. एक डॉट बॉल फार महत्वाचा आहे सिद्धिविनायक नेरळपाडा संघासाठी. ज्या पद्धतीनं सिद्धिविनायक नेरळपाडा संघानं करत प्रथम बॅटिंग करत असताना आक्रमण कामगिरी दाखवली होती, आता पाहावं लागेल. यावेळेस पाहावं लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती 6 बॉल. हेमंत 6 बॉल 4 धावेची गरज. हेमंत गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. महत्वाचा सामना बक्षीस पात्र फेरीमध्ये कुठला संघ दाखल होणार, कोण खुणावरती हावी ठरणार. इथे समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, तिथे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल आली. 5 बॉल 3ची गरज. काही होऊ शकतं. एखादा डॉट बॉल आलाय, दुसरा डॉट आला तर काय घडणार. परंतु खंडूचं आक्रमण या मॅच मध्ये चांगलं राहिलंय. आता यावेळेस जर पाहिला निश्चित आपण पाहतोय 5 बॉल 3 धावेची गरज आहे. 40 धावा बनवल्यात. 43 धावा बनवायचे ते एकंदरीत संघासाठी. आता काय घडणार. शेवटचे 5 बॉल 3 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस निश्चित अगदी आपण पाहतोय प्रचंड वेग होता. टप्पा अचूक होता. सामन्यामध्ये ट्विस्ट येऊन पोहोचली. शेवटचे 4 बॉल. आवश्यकता आहे विजयासाठी 3 आणि या मॅच साठी तब्बल 419 प्रेक्षक वर्ग युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समोर जोडले गेले. त्या प्रेक्षकांचं करूया सहर्ष आणि सहर्ष असं स्वागत. 4 बॉल 3 बनवायचे आहेत. काय घडणार काय नाही ते मात्र पाहावं लागेल. सामना महत्वाचा आहे. स्ट्राईक एंडवरती खंडू आहे. ज्या खंडूनं मॅच जिंकून आणली आतापर्यंत, परंतु इथे हा चेंडू खराब. चुकी झाली आहे. 41 धावा विजयासाठी जर पाहिलं 4 बॉल 2 धावेची गरज अजूनही जर पाहिलं निश्चित 1-2 डॉट बॉल आल्यानंतर मॅच मध्ये रंगत येईल यात मात्र शंका नाही. परंतु तो बॉल येणं फार महत्वाचं आहे. हेमंतला त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडवरती खऱ्या अर्थाने खंडू पाहतो, त्या खंडूला थांबवावं लागेल. विरेशन करावं लागेल. क्षेत्ररक्षकांना हेमंतची साथ द्यावी लागेल तर कुठेतरी आपल्याला सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करता येईल. 4 बॉल विजयासाठी 2 धावेची गरज. गोलंदाज तयार. इथे बॉल डॉट. इथे बॉल डॉट. आता अजून कांडी टाईट. सर्दी खोकला आला सुंट कांडी टाईट. पहा
शेवटचे बॉल शिल्लक आहे 3 धाब्यांची गरज आहे 2 स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस 3 बॉल 2 बनवायचे स्ट्रायकर वरती खंडू ज्या खंडून आक्रमण केलं त्याला थांबवलंय 3 बॉल 2 धाब्याची गरज अजून एक बॉल डॉट आता झाला का मुळियत बाहेर आला आणि मुतखडा गुतून राहिला खऱ्या अर्थाने आता 2 चेंडू 2 धाब्याची गरज ज्या खंडून 6 चेंडू मध्ये मला वाटतंय 30 बनवल्या त्या खंडूला आता थांबवलंय तर शेवटचे 2 बॉल 2 धाब्याची गरज नमस्कार म्हण अरे वा पाहावं लागेल शेवटचे 2 बॉल 2 ची गरज आहे स्ट्रायक वरती खंडू इथे बॅटची कडा हो कदाचित सिद्धिविनायक नेरळपाडा संघासाठी हा झेल किती महत्वाचा होता हा झेल पकडला असता तर 1 बॉल 2 ची गरज आली असती बॉल आणा निश्चित परंतु सिद्धिविनायक नेरळपाडा संघ चांगला सामना आपण खऱ्या अर्थाने खेळलेत चांगला संघर्ष दाखवलाय थोडंसं कुठेतरी जर पाहिलं निश्चित आज बॅड लक म्हणावी लागेल निश्चित हा झेल पकडला असता तर शेवटच्या एका बॉलमध्ये 2 आल्या असत्या परंतु झेल मात्र ट्राय केली नाही निश्चित विजय संघाचे अभिनंदन हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक यस थँक्यू योगेशजी वाघ सर खूप चांगलं समालोचन आणि वळूयात आपण मॅन ऑफ द मॅचकडे ज्याने आक्रमक फलंदाजी केली फटकेबाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 40 धावांची बहारदार खेळी ज्या खेळाडूने केली तो खंड्यात आणतोय मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक 2 सामनावीर त्याने पटकावलेत या खंडू आपण मी विनंती करतोय रामचंद्र